This call is now being recorded. हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम, वंदे गुरु परंपराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रथम खंडातला शेवटचा म्हणजे 8वा मंत्र, याचं विवरण आज मी घेतो आहे। मुंडक प्रथम खंड मंत्र क्रमांक 8। आणि मंत्र क्रमांक 9। या सर्वज्ञा सर्वविद्यस्य ज्ञानमयम तपः तस्मात् एतद् ब्रह्म नामरूपं मन्नं च जायते। याबद्दल ते सांगतात आहे की जो समाविष्ट रूप सर्व जाणणारा सर्वज्ञ व व्यष्टी रूप सर्व जाणणारा सर्वविद आहे, त्याच्या ज्ञानमय तपासून हे कार्य ब्रह्म नामे रूपे अन्न निर्माण झालं आहे। आता ब्रह्मांड हे कार्य ब्रह्म आहे आणि हिरण्यगर्भ हे कारण ब्रह्म आहे। कारण ब्रह्म हे नेहमी शबल असतं आणि कार्य ब्रह्म हे अशाश्वत असतं आणि त्यातून प्रत्यक्ष जे ब्रह्म आहे ते कार्य आणि कारणाच्या अतीत असतं। प्रत्यक्ष जे ब्रह्म आहे ते ब्रह्म कार्य आणि कारण ह्याच्या अतीत असतं। आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि हे लक्षात घेत असताना तो जो सर्वज्ञ आहे आणि तो जो सर्वविद आहे, यांच्या ज्ञानमय तपातून हे कार्य ब्रह्म निर्माण झालेलं आहे। म्हणून कार्य ब्रह्मात असलेले जे आम्ही हे नियम्य आहोत, कारण ब्रह्म असलेला जो तो नियामक आहे आणि प्रत्यक्ष शुद्ध ब्रह्म हे कार्य कारण ह्याच्या अतीत आहे, म्हणजे कार्य कारणातीत आहे। एकदा विचारांची ही घडी पक्की झाली आणि ह्या घडीनुसार जर आपलं सगळं विचार बरोबर झाले तर हा मंत्र हा 8व्या मंत्राच्या पुष्ट्यर्थ आहे हे आपल्या लक्षात येईल। तपाच्या साह्याने ब्रह्म स्थूल रूपात येतं, कसं स्थूल रूपात येतं आणि त्यापासून नामरूप आणि अन्न कसं निर्माण झालं हे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि हे लक्षात घेतलं तर मग जगदोत्पत्ती आपल्याला कळते आणि ईश्वर स्वरूपही आपल्याला कळतं, ज्याला हिरण्यगर्भ असं म्हटलं गेलं या ठिकाणी। आणि ब्रह्मरूप काय आहे आणि प्रत्यक्ष शुद्ध ब्रह्म काय आहे हेही आपल्याला कळतं। एकदा आपल्या विचारांची शृंखला वॉटर टाईट करेक्ट असली की मग इकडलं तिकडे पाझरत नाही आणि असं झालं की आपलं जीवन योग्य दिशेला राहतं। शास्त्र शुद्ध विचाराने आमच्या जीवनाला ब्रह्मरूपतेपर्यंत नेणं अत्यंत सोपं जातं। आणि म्हणून
आज प्रथम मुंडकातला द्वितीय खंड या ठिकाणी प्रारंभ होतो आहे आणि शैला काकू द्वितीय खंड आज आपल्या घेणार आहे. तत्पूर्वी शांकर भाष्यामध्ये द्वितीय खंडाबद्दल थोडं प्रास्ताविक मांडलेलं आहे. म्हणजे पुन्हा आलं संबंध भाष्य. त्यांचा आणि आपला संबंध भाष्याची संबंधच आहे. केव्हाही संबंध भाष्य आलं की शैला काकू असतातच. कालच मी पुसदवरून प्रवचन देऊन आलेलो आहे. त्यामुळे तिने अभ्यास करून ठेवला होता की सकाळी मला घ्यावं लागू नये, एकदम अभ्यास करायची वेळ येऊ नये. पण संगमनेरचा दासबोधाचा अभ्यास वर्ग 6 ते 7 घेऊन 5 मिनिटं आधी त्या वर्गातून निवृत्त होऊन लगेच उपनिषदाच्या वर्गाला त्या प्रारंभ झाल्या. आणि 6 ते 7 5 मिनिटाची मध्ये गॅप घेऊन 7 वाजतापासून पुन्हा लगेच उपनिषदाला, एकदम दासबोधावरून उपनिषदाला स्विच व्हायचं. त्याच्यासाठी अभ्यासही लागतो आणि ती गोष्ट अवघडही असते. विचारांमध्ये बरेच वेगवेगळ्या पैलू मांडलेले असतात आणि त्यानुसार आज द्वितीय खंडाचा प्रथम मुंडकातला द्वितीय खंड याबद्दलचं जे प्रास्ताविक आहे, ज्याला कर्मनिरूपण असं शांकर भाष्यात सांगितलं आहे. आणि ते म्हणत असताना तत्रा तत्रा परविद्या विषया कर्तादी साधन क्रिया फलभेद रूपा संसारो अनादि अनंतो दुःख स्वरूपम धातव्यम प्रत्येक शरीरभिः सामस्तेन नदीस्तोत्र वद व्यवच्छेद रूप संबंधाः तदुपलक्षणो हो, असं शंकराचार्यांनी म्हटलं आहे. याच्यात विषय अपराविद्येचा संसार आहे, कर्ता कारण साधन होणार आहे, कर्म आणि फलरूप यात भेद होणार आहे, आणि अनादि अनंत आणि नदीच्या प्रवाहा समानान अविच्छिन्न संबंध वाला ते आहे. तसा दुःखरूप होने के कारण प्रत्येक देहधारी के लिए सर्वथा त्याज्य है. त्या संसाराबद्दल, कार्यब्रह्माबद्दल थोडं प्रास्ताविक आज आपण शैला काकूंकडून ऐकतो आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रास्ताविकाला प्रारंभ करावा. राम कृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमन. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन. त्याचप्रमाणे परमादरणीय सुनील काकांना पण साष्टांग नमन करते.
आदरणीय नीलाताई श्रुती पठण करणाऱ्या यांना आपण साष्टांग नमन करते. आणि वक्तव्य करणारे आज अधिकारवाणीतून आपण वक्तव्य ज्यांचं ऐकलं अशा सुनील काकांना, आदरणीय सुनील काकांना पुनश्च अभिवादन करते. वक्तव्य करणारे म्हणून अभिवादन करते. वक्तव्य करून आपलं खूप काम आज सोपं करून ठेवलेलं आहे. वक्तव्याचा उद्देश असतो आहे की पुढचं सगळं विवरण सोपं व्हावं, आणि आज सुनील काकांनी अतिशय सोपं असं करून ठेवलेलं काम आहे. त्याच्यामुळे आज काम काहीच नाही, फक्त जे आपण आता ऐकलेलं आहे मुंडक उपनिषदाचं प्रथम खंड, तर प्रथम खंड आपल्याला नेमका काय सांगतो आहे एवढंच आपल्याला आज कथन करायचं आहे सगळ्यांना. बस मुख्य काम तर करून झालेलंच आहे. आणि थोडी परीक्षा पण पाहणं सुरू आहे की दासबोधाचं प्रवचन आणि एकदम उपनिषदांचं प्रवचन, दोन्ही विषय ज्यावेळेला आपण इथे हे करतो मांडतो त्यावेळेला एका विषयातून दुसऱ्या विषयामध्ये प्रवेश करायचा. नेमका प्रवेश करताना सहजतेने आपण प्रवेश करतो आहे की कुठे अडखळत हे करतो आहे, ही सगळी परीक्षा आज आपण सगळेजण माझी पाहणार. आणि मला खूप आनंद होतोय की सगळेजण माझी आज परीक्षा पाहणार आहेत. म्हणजे मी कुठेही जरी एवढी चूक झाली तरी आपण सांगणार आहात की इथे इथे कन्सेप्ट चुकली, इथे इथे अशा अशाला छेद गेला उपनिषदांना. आणि त्याच्यात आनंद आहे कारण त्यांनीच मी अभेद्य होणार आहे. आणि अभेद्य होऊन अभेद्य तत्वाकडे माझी वाटचाल सुरू होणार आहे. अभेद्य तत्व एकच ब्रह्मतत्व, ते मी आहे. त्यामध्ये कुठेही भेद राहणं नको, कुठेही बारक एवढीशी शिरकाव, बाकीचा अविद्या शिरकाव करायला एवढीशी सुद्धा तिथे जागा नको, शिल्लक नाही राहिली पाहिजे, एवढी फट सुद्धा शिल्लक राहायला नको. आणि त्यासाठी हे सगळं अभेद्य किल्ला बांधण्यासाठी हा एक प्रयत्न छोटासा. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणाला सुद्धा मी साष्टांग वंदन करते. आणि माझ्यामध्ये कोणत्याही पद्धतीची त्रुटी राहता कामा नाही, यासाठी भगवंतांनी काकांनी केलेली आजची व्यवस्था आनंदाने स्वीकारते. आपण सांभाळून घ्याल नक्की, मला खात्री आहे, कारण जगदीश मूर्ती आहे, सांभाळणारा जगदीशच आहे. म्हणून श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय मुंडक उपनिषद, आणि या मुंडक उपनिषदाच्या माध्यमातून आपला प्रथम खंड पूर्ण झालेला आहे आणि द्वितीय खंडाकडे वाटचाल चालू आहे. आता ज्यावेळेला प्रथम खंड पूर्ण झालेला, द्वितीय खंडाकडे आपली वाटचाल जेव्हा सुरू होते, तेव्हा ही वाटचाल अधिक सुकर व्हावी, अधिक सोयीस्कर व्हावी आणि ब्रह्मतत्वाचं आकलन व्हावं, त्यासाठी यासाठी या ठिकाणी आचार्यांनी संबंध भाष्य दिलेलं आहे. संबंध भाष्य आचार्यांनी दिलेला आहे. म्हणजे पहिल्या अध्यायाचा संबंध हा दुसऱ्या अध्यायाशी कसा आहे, किंवा दुसरा अध्यायाचा संबंध हा पहिल्या अध्यायाशी कसा आहे. पुढचं पाठ मागचं सपाट असं आमच्याकडून होऊ नये, ही काळजी कोणी घेतली आहे? आचार्यांनी घेतली आहे. माझ्या तोंडामध्ये समर्थ येऊ शकतात, कारण समर्थांमधून मी अजून निघालेले नाहीये. पण समर्थ असो की आचार्य असो, मी संबोधन जरी समर्थ म्हटलं तरी आचार्यच आहे, कारण संत दिसती वेगळे आले. आणि म्हणून मागचं सपाट पुढचं पाठ, मागचं सपाट असं आमच्याकडून होऊ नये. म्हणून मागच्या अध्यायाचा जो संबंध आहे तो पुढच्या मागच्या खंडाचा जो संबंध आहे तो पुढच्या खंडाशी कसा आहे
हा समन्वय लावून देण्याचं काम आचार्यांनी केलेलं आहे. म्हणून त्याला संबंध भाष्य किंवा संगती भाष्य असं म्हणतात. आणि ज्या वेळेला ही संगती लागते ना हो, तेव्हा ते एकच होतं, तेव्हा ते एकच असतं. संगती लावल्याशिवाय ते एक आहे, त्याचं ऐक्य आहे हे आम्हाला कळत नाही. जीव मूळचाच ब्रह्मरूप आहे, ऐक्य आहे की नाही जीव आणि ब्रह्माचं. परंतु हे ऐक्य असं नाही, आम्ही त्यामध्ये द्वैत अनुभवतो की नाही. जीव वेगळा ब्रह्म वेगळा. कशामुळे अनुभवतो? अज्ञानावश अनुभवतो. जीव आणि ब्रह्म याच्या मधला द्वैत अज्ञानावश आम्ही अनुभवतो. पण ज्या वेळेला श्री गुरु आम्हाला सांगतात की तू मूळचाच ब्रह्मरूप आहे, आता ते संगती लावून देतात जीवाची आणि ब्रह्माची. जीव कसा ब्रह्मरूप आहे हे फक्त श्री गुरु सांगतात तत्वमसी महावाक्याच्या माध्यमातून. आणि तत्वमसी महावाक्याच्या माध्यमातून त्यामधलं काय सोडायचं, म्हणजे काय, कशाचा त्याग करायचा आणि काय स्वीकारायचं. संगती लावताना सुद्धा युक्ती, प्रयुक्ती, तर्क, अनुभव या सगळ्याचा वापर श्री गुरु तिथे करतात बरं का. आणि म्हणूनच त्याला भाग त्याग लक्षणा असं म्हणतात की नाही. भाग त्याग लक्षणा ही युक्ती आहे. जीव आणि ब्रह्म ऐक्य आहे हे समजून सांगण्याची ती एक युक्ती आहे. आणि कशाचा स्वीकार करायचा आणि कशाचा त्याग करायचा हे आम्हाला नीट समजून सांगून जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्यच आहे ही संगती लावून देतात ते श्री गुरु असतात. आणि आज या ठिकाणी सुद्धा आचार्य आपल्याशी संवाद साधतात आहे. आपल्याशी श्री गुरूंच्या भूमिकेमध्ये आचार्य या ठिकाणी उभे आहेत आणि आपल्याला संगती लावून देतात आहे की पहिला खंड आणि दुसरा खंड यामध्ये संगती कशी आहे. म्हणजे मागचं पाठ पुढचं पाठ होणार नाही, पाठच पाठ होईल आणि हा पाठ वर्ग होईल आणि एकच पाठ होईल. कोणतं एक पाठ होईल? अहम ब्रह्मास्मी. एकच पाठ आमचा राहायला पाहिजे, शिवोहम. बस ह्यासाठी संगती भाषा आहे, पक्क लक्षात ठेवा. म्हणून संगती भाषा ज्या वेळेला आम्ही अभ्यास करतो त्याला अत्यंत एकाग्रतेने, परत विसरू नका, कागद, पेन, पुस्तक, तो तिथं पहिली अटीमध्ये कोणाही बसवण्याचा अधिकार माझा नाही, माफ करा. म्हणून मागील खंडामध्ये जे सांगितलेलं आहे तो पहिला श्रुती आपल्याला पहिल्या खंडामधील पहिल्या मंत्रामध्येच ब्रह्मविद्येचा संप्रदाय सांगते. ब्रह्मविद्येचा संप्रदाय सांगते आणि ब्रह्मविद्येच्या स्तुतीसाठी, ब्रह्मविद्येच्या महात्म्यासाठी सर्वप्रथम ब्रह्माजी निर्माण झाले आणि त्यांनी सृष्टी निर्मितीचं हे काम केलेलं आहे. आणि ते हे जे सृष्टी निर्मितीचं काम आहे, ह्या सगळ्या सृष्टी निर्मितीच्या कामाला काय म्हणतात? त्या सृष्टी निर्मितीला संसार असं म्हणतात. आणि असा हे जे संसार निर्मितीचं काम केलं आहे त्याचं स्वरूप वर्णन करत आहे. आणि ब्रह्मदेवांनी मग ही जी सगळी विद्या आहे ही ब्रह्मदेवांनी आपल्या पुत्राला सांगितली अथर्वला. म्हणून ही ब्रह्मविद्या आहे. या संसारामधून पार करणे, संसारातून पार होणे, या भवसागरातून पार होणे, ह्यासाठी जी विद्या सांगितली त्यांनी आपल्या ज्येष्ठ पुत्राला त्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात. आणि ब्रह्मदेवांनी सांगितल्यामुळे ती त्याही अर्थाने ती ब्रह्मविद्या आहे. त्यांच्या मुखातून ती बाहेर पडल्यामुळे ती ब्रह्मविद्या आहे. आणि ही ब्रह्मविद्या मोक्षासाठी आहे. आणि ती म्हणून तिला पराविद्या असं म्हणतात. पर म्हणजे श्रेष्ठ, पर म्हणजे श्रेष्ठ, आणि म्हणून ती श्रेष्ठ विद्या आहे, पराविद्या आहे. असं पहिल्या मंत्रामध्ये आम्हाला श्रुती सांगते आहे आणि लगेच दुसऱ्या मंत्रामध्ये संप्रदायाचं पण महत्व सांगते की ब्रह्मविद्येचा संप्रदाय आहे. ही ब्रह्मविद्या आपल्या मनाने घेऊ नका, संप्रदायामध्ये बसून घ्या, संप्रदायाशी संलग्न होऊन ही ब्रह्मविद्या घ्या.
फार महत्वाचं आहे. आणि श्री गुरूंच्या मुखातून ती येऊ द्या. त्यांनी निर्देशित केलेली ती ब्रह्मविद्या ग्रहण करा, तेव्हा आम्ही परमतत्वाला जाऊन पोहोचू. तोपर्यंत नाही. आणि म्हणून दुसऱ्या मंत्रात ब्रह्मविद्येचा संप्रदाय सांगते. संप्रदायामध्ये पद्धत असते की ज्येष्ठांनी कनिष्ठाला द्यावं, याला संप्रदाय असं म्हणतात. की ज्येष्ठांनी कनिष्ठाला द्यावं, ही विद्या प्रदान करावी. म्हणजेच श्री गुरूंनी शिष्याला विद्या प्रदान करावी. श्रेष्ठ बोधीला कनिष्ठ, ती परावरा विद्या श्रेष्ठ. जी सर्व विद्या पुष्ट ये लोकी. काकांची ओवी आहे की श्रेष्ठ बोधीला कनिष्ठ, श्रेष्ठांनीच बोध करायचा असतो कनिष्ठाला. आणि असली ही विद्या जी आहे, जी श्रेष्ठाकडून आलेली आहे, ही विद्या सर्व विश्वाला व्याप्त करीत असते. म्हणून ती पराविद्या. आणि ही पराविद्या ग्रहण करण्यासाठी शिष्यानी श्री गुरूंकडे हातामध्ये समिधा घेऊन जाणं, हे संकेतात्मक आहे. समिधा घेऊन जाणं संकेतात्मक. अंतःकरण कसं आहे, समिधा कोरड्या आहेत हो, खणखणीत. काडी लागता क्षणीच अग्नी प्रगट होतो. आपल्याला ज्ञानवन्नी प्रगट करायचंय, ज्ञानवन्नी प्रगटे, तेथे दृश्य केरळ आटे. थोडासा परिणाम होणारच आहे, पण हरकत नाही. समर्थ म्हणतात ज्ञानवन्नी प्रगटे, तेथे दृश्य केरळ आटे. ज्या ठिकाणी ज्ञानवन्नी प्रगट झाला, तिथे ह्या दृश्य पसारा जो आहे, हा सगळा त्याचा तो सगळा आटून जाणार आहे. दृश्य केरळ आटे. म्हणजे या अपराविद्येच्या माध्यमातून जी सगळी सृष्टी निर्मिती आणि ही सगळं जे सांगितलेली आहे, ही सगळी सृष्टी निर्मिती, ही सगळी सृष्टी, हे देहादी जगत हे आटून जाणार आहे. ज्या वेळेला पराविद्या आम्ही घेऊ त्यावेळेला. संगती भाष्यामध्ये याचा रेफरन्स येणार आहे, आधीच दिलाय मी, की संसाराचा निराश करायचा आहे. कशासाठी पराविद्या? संसाराचा निराश करायचा आहे, या देहादी जगताचा निराश करायचा आहे. त्यासाठी ही पराविद्या आहे. म्हणून ज्ञानवन्नी प्रगटे, म्हणून कोरड्या समिधा घेऊन श्री गुरूंकडे जायचं. श्री गुरु समजतात की शिष्य कसा आहे, अंतःकरण पूर्णपणे मोकळं असलेला, स्वच्छ असलेला. आणि कोरड्या समिधा म्हणजे ज्ञानवन्नी तिथे पडल्याबरोबर काडी लागता क्षणीच तिथे ज्ञानवन्नी प्रगट होणार आहे. आणि ओली लाकडं असली म्हणजे धूर, जाळ अर्धा अर्धा धूर, आणि मग तो डोळ्यात जातो, मग त्रास होतो. तो धूर म्हणजे मला वाटतं, माझ्या मते, हा धूर आहे. याला अंतःकरणाचा धूर आहे हा. मला असं वाटतं गुरुदेवा, तुम्ही आपण तत्वमसी सांगितलं, पण कशावरून मी ब्रह्म असेन, मला वाटतं, माझ्या मते. हे सगळं माझ्या मते, मला वाटतं, हे ओली लाकडं आहेत. ही ओली लाकडं बाजूला काढायची, सुकलेली लाकडं घेऊन जायची. अंतःकरण कशा पद्धतीने श्री गुरूंकडे अंतःकरण घेऊन जायचं आहे, याच्यासाठी श्रुती आम्हाला सांगते. आणि म्हणून आम्हाला दुसरा मंत्र सांगताय की संविधा हातात घेऊन जाणं हे संकेतात्मक आहे. आणि हा संकेत आम्ही लक्षात घ्यायचा. त्यासाठी आम्हाला श्रुती दुसऱ्या मंत्रामध्ये सांगते आहे. म्हणून श्रुती आम्हाला अध्यारोप आणि अपवाद या न्यायाने पराविद्येचं ज्ञान देते. अपवाद आणि अध्यारोप या न्यायाने पराविद्येचं ज्ञान देत आहे. आपल्याला विश्व दिसतंय, आपल्याला ही सृष्टी खरं सत्य वाटते आहे, आपल्याला विषय दिसतात आहे. म्हणून आम्हाला श्रुती सांगते आहे की हे ब्रह्मतत्व कसं आहे, जे दृश्य विश्वाच्या अतीत आहे, विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लय कारण आहे, तेच हे ब्रह्मस्वरूप आहे. आत्ताच वक्तव्यामध्ये आपण फार सुंदर मुद्दा सुनील काकांच्या तोंडून ऐकला की ब्रह्मांड कार्य आहे आणि हिरण्यगर्भ हे कारण आहे. ठीक आहे. आता ब्रह्म हे कार्य आणि हिरण्यगर्भ कार्य, असं कार्य आणि कारण आपल्याला माहिती आहे. पण कार्य आणि कारणाच्या पलीकडे पण काय आहे हे आपण कधी बघतो का?
कार्य आणि कारणाच्या पलीकडे कार्य कारणातीत जे ब्रह्म अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानावर ईश्वर या कार्य ब्रह्माची निर्मिती करतो, म्हणजे सृष्टीची निर्मिती करतो. ते कार्य कारणातीत असलेला ब्रह्म मी आहे, हे श्रुतीला आम्हाला आवर्जून सांगायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी ती पराविद्या आहे. आणि ही पराविद्या ही श्रुती आम्हाला सांगते. बघा, एक छोटासा दृष्टांत सांगते. स्टेजवर नाटक चालू आहे. आता नाटक जेव्हा सुरू आहे, तर नाटक हे कार्य झालं, मान्य. नाटक हे कार्य आहे. आता नाटक हे कार्य कोण करतंय, कारण कोण झालंय? एक त्या नाटकाच्या माध्यमातून कथानक तिथे प्रस्तुत होत आहे, ते कार्य झालं, कथानक. आता ते कथानक त्या ठिकाणी जे कार्य आहे त्याला कारण काय झालं? त्या नाटकामधले कलाकार हे कारण आहे की नाही. ते कलाकार नसते तर नाटकाचं कथानक तिथे रंगलं असतं का स्टेजवर? अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे कलाकार आहे कारण, म्हणून कथानक कार्य त्या ठिकाणी स्टेजवर सुरू आहे, हे आपण बघतो आहे प्रेक्षक म्हणून. पण आता हे आम्ही बघत असतानाही कोणामुळे आम्हाला हे सगळं दिसतं हो? हे कार्य आहे, हे कार्याचं कारण आहे, हे कोणामुळे दिसतं? त्या स्टेजवर लागलेला जो लाईट आहे ना, हायड्रोजन लाईट म्हणा, कोणते लाईट असतात ते म्हणा मोठे, त्या लाईटमुळे आम्हाला ते कार्य दिसतंय आणि कारणही दिसतंय. दिसतंय की नाही लाईटमुळे? मग तो लाईट ना कार्य आहे, लाईट ना कारण आहे. आपण त्या लाईटला कार्य म्हणू शकू का? अजिबात नाही. बरं, कारण म्हणू शकू का? की त्या लाईटमुळे हे नाटक घडतंय, कलाकार नाही आणि नाटक घडतंय, असं होऊ शकेल का? अजिबात नाही. म्हणजे नाटक घडण्याचं, ते कथानक तिथे रंगण्याचं कारण कलाकारच आहे, हे पक्क माहितीये की नाही आपल्याला. म्हणजे लाईट हा कार्य कारणाच्या अतीत आहे. हे कोण बघतोय? हे मी बघतोय. हे कोण बघतंय? मी बघतोय. म्हणजे मी, माझं तिथे साक्षीत्व सुरू आहे. साक्षीत्व सुरू आहे. वृत्ती साक्षीत्व करते, जीव साक्षीत्व करतो आहे. आणि असं करता 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 एक दिवस ते नाटक, कलाकार सगळे निघून जातील, पण लाईट राहणार, तो मी आहे. दृष्टांत एकदेशी आहे. कार्यकारणाच्या अतीत असणारं जे ब्रह्म आहे ते मी आहे. बस साक्षीत्व करता करता तेच होऊन राहणे. आणि हे आम्हाला हे उपनिषद सांगताय, याच्यासाठी पराविद्या सांगितलेली आहे. आणि म्हणून मागील खंडामध्ये जे सांगितलं ते साररूपानेच आचार्य या संगती भाष्यात सांगतात आहे. पण सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, आपण नवीन काहीही ऐकत नाही. सुनील काकांनी सांगितलेला जो मुद्दा आहे, कार्यकारणाच्या अतीत असणारं वक्तव्य याच्यासाठी असतं. वक्तव्याचं सूत्र हातात घ्यायचं असतं आणि ते सूत्र हातात घेऊन सूत्री राहूनही खेळावे. जीवन आनंदाचे करावे आयातन, काय श्री गुरु सांगतात हो आम्हाला. पण वक्तव्याचं सूत्र हातात घ्यायचंय. खूप विचार करून वक्तव्य सदर केलेलं आहे. प्रत्येकाला वक्तव्य करायचं आहे. आणि म्हणून मागील खंडामध्ये सार रूपाने आचार्यांनी जे सांगितले ते सगळं संगती भाष्यामध्ये येणार आहेत. 4 वेद, 6 वेदांग, ही सर्व अपराविद्या आहे. ही सगळी अपराविद्या. आणि ही अपराविद्या ही निकृष्ट विद्या आहे. म्हणून यामध्ये स्वरूपाचे 12 विशेषण सांगितले. यत् तत् अदृश्य, ह्या इथून यत् तत् अदृश्य इथून जी सुरुवात केलेली आहे ते त्यांनी मग नामरूप अन्नम जायते, नामरूप अन्नम जायते इथपर्यंत जो विषय आणलेला आहे मागच्या पहिल्या खंडामध्ये. बघा पुस्तक उघडून हे श्लोक बघा, सगळे सविस्तर सांगत नाही ना तर मग आपल्याला 2 दिवसही कमी पडतील. तर हे जे
ह्या शेवटच्या मंत्रापर्यंत जे काही आचार्यांनी इथे ब्रह्माची लक्षणं दिलेली आहे, विशेषणे जे दिलेले आहे, या विशेषणांनी युक्त असणार जे अक्षर स्वरूप ब्रह्म आहे ते अग्राह्यम आहे, ते दृश्याच्या अतीत आहे, अदृश्य आहे. ही जी काही सगळी विशेषण 12 सांगितलेली आहे ते ही सगळी या ज्या विद्येने जाणलं जातं त्या विद्येला पराविद्या असं म्हणतात. त्या विद्येला पराविद्या असं म्हणतात. आणि ती पराविद्या आम्हाला श्री गुरुकडून तपासायची, श्री गुरूंकडून आम्हाला शिकायची आहे. म्हणून वेद ही शब्दराशी नाही, ज्ञान तयापाशी. पक्क लक्षात ठेवायचंय, ही अपराविद्या, ही सगळे वेद आहे आणि हे शब्दराशी आहे, ज्ञान नाही तयापाशी. काकांनी आम्हाला सुरुवातीला सावध केलेलं आहे. श्री गुरु सुरुवातीला सावध करतात. हो, आई आपल्या बाळाला पहिलेच सावध करते की अरे रस्त्याने नीट जा. निघायच्या आधीच, तो अजून निघालेला पण नसतो, पण आधीच सूचना, कारण काळजी असते, हिताची काळजी. श्री गुरूंना शिष्याच्या हिताची काळजी आहे, काकांना आमच्या शाश्वत हिताची काळजी आहे. आणि म्हणून सुरुवातीला सांगितलंय की वेद ही शब्दराशी नाही, ज्ञान तयापाशी. मग कुठे जायचं आम्ही हे एकदा आमच्या लक्षात आल्यानंतर, त्याच्यापाशी ज्ञान नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही कुठे जायचं आहे, तर आम्ही जे वेदांगुली निर्देशी, ही वेदांगुली निर्देशी, वेदांनी ज्याचा निर्देश केला आहे, अंगुली निर्देश केला आहे, म्हणजे बोटांनी दाखवलेला आहे. वेदांगुली म्हणून बोटांनी जे अंगुली, बोटांनी जे दाखवलेलं आहे ती पराविद्या, त्याला पराविद्या असं म्हणतात. हो, श्री गुरुजी सांगतात ती पराविद्या. काय केलंय श्री गुरूंनी, काकांनी काय वेदांगुली निर्देशित केलाय? कोण आहेस, काय करतो आहेस, लक्षात आहे ना? बस ह्याचा विचार करणं, सतत कोण आहे ह्याचा विचार करणं, आणि जे आहे तेच होऊन राहणं ही पराविद्या. जे आहे तेच होऊन राहण्यासाठी पराविद्या. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर त्या विद्येच्या माध्यमातून दिला जातो, ती पराविद्या. काकांचा फोटो आठवा, म्हणजे कळेल की जे वेदांगुली निर्देशित ती पराविद्या, श्री गुरूंनी निर्देशित केलेलीच विद्या आहे. हो, तेच खरं ज्ञान आहे. ज्ञानात निष्ठा प्राप्त करण्यासाठी करणं हे साधकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्हाला श्रुती ब्रह्माचा लक्षणा सकट सगळं सांगतात आहे, सगळे सांगते आहे की काय काय ब्रह्माची लक्षणं आहे ते तू आहेस. म्हणून सुरुवातीलाच प्रश्न विचारला होता की नाही, संगती भाष्य आहे, सुरू आहे. आचार्यांनी त्या पद्धतीने मांडणी केली, त्याच पद्धतीने फक्त मराठीमध्ये मांडणी मी करते, बाकी काहीच नाही. म्हणून सुरुवातीला प्रश्न विचारला होता की कस्मिन् भगवा विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती. गुरुदेवा, काय एक जाणलं म्हणजे सगळं जाणल्यासारखं होईल असं मला तुम्ही सांगा, हा प्रश्न होता तो. आणि ह्याचं उत्तर श्री गुरूंनी काय दिलं होतं? ह्या प्रश्नाचं उत्तर श्री गुरूंनी दिलं होतं, द्वे विद्ये वेदितव्ये. म्हणजे काय? दोनच विद्या जाणण्यास योग्य आहे, हे उत्तर आहे बरं का याच. पण आपण काय म्हणतो, एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं, हे याचं उत्तर आहे. बरोबर आहे, हे याचं उत्तर आहे. पण या उत्तरापर्यंत येण्यासाठी, एक जाणण्यासाठी या दोन विद्या आधी जाणण्यास योग्य आहे, हे श्री गुरु सांगतात. श्री गुरूंचं दयाळुत्व इथे आहे. इथे श्री गुरूंचं दयाळुत्व आहे. एक उत्तर देऊन दिलं असतं की एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, चल जातो. नाही, त्यांना माहितीये की एक जाणलं असता सगळं जाणण्यासारखं होतं, हे जरी उत्तर असलं, अंतिम उत्तर हे जरी असलं, तरी या अंतिम उत्तराच्या आधी एक टप्पा आहे, तो आहे द्वे विद्ये
वेदितव्ये म्हणजे दोनच विद्या जाणण्यास योग्य आहे, हे उत्तर आधी श्री गुरु आम्हाला देतात आहे. या दोन विद्या कोणत्या? एक पराविद्या आणि एक अपराविद्या. श्री गुरूंना माहितीये अपराविद्या जाणल्याशिवाय ती सोडता येणे शक्य नाही. अपराविद्या हे संसाराचं पूर्णपणे स्वरूप कथन करते अपराविद्या. आणि हे संसाराचं स्वरूप जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत हा जीव त्या संसारातून बाहेर निघणे नाही. प्रपंच मुळीच नासका, हा मुळीच नासका जो आहे हा मुळीच आम्हाला कळला पाहिजे. प्रपंच संसार मुळीच नासका, मुळीच आम्हाला कळलं पाहिजे. फार महत्वाचा शब्द आहे मुळीच. जीव मूळचाच ब्रह्मरूप आहे, याच्यामधलं आम्हाला मूळच कळलं पाहिजे. मूळचा हा शब्द कळला पाहिजे. जोपर्यंत हा मूळचा शब्द कळत नाही ना तोपर्यंत आम्हाला आकलन स्वरूपाचं होतच नाही. आणि म्हणून ही अपरा विद्या पण जाणण्यासारखी आहे. आणि मग अपरा आणि परा या दोनच विद्या जाणण्यासारख्या आहे, हे श्री गुरूंचं उत्तर आहे. आणि म्हणून आतापर्यंत पहिल्या खंडामध्ये पराविद्या आणि अपराविद्या याचं फक्त स्वरूप सांगितलेलं आहे. स्वरूपाचंच वर्णन पहिल्या खंडामध्ये केलेलं आहे की 4 वेद 6 अंग अपराविद्या आहे. आणि पराविद्या म्हणजे 12 लक्षण पुढे म्हणजे यत् अदृश्यम पासून सुरू करून नामरूपन अंदंच जायते इथपर्यंत जे आणलेलं आहे त्याच्यामध्ये पराविद्या आहे. फक्त स्वरूप सांगितलंय म्हणजे काय, पराविद्या म्हणजे काय आणि अपराविद्या म्हणजे काय, याचं फक्त स्वरूपच या पहिल्या खंडामध्ये दिलेलं आहे. आणि आता ह्या दुसऱ्या खंडामध्ये ह्या दोन्ही विद्यांचे विषय सांगतात आहे. पुढच्या दुसऱ्या खंडामध्ये विषय आहे, पहिल्या खंडामध्ये फक्त स्वरूप आहे. आता स्वरूप आणि विषय याच्यामध्ये परत आपल्याला काय फरक वाटतो, तर स्वरूप मध्ये म्हणजे फक्त आउटलाईन म्हणतात ना तशी आउटलाईन आहे. म्हणजे काय, बॅकग्राऊंड दिलाय, आणखीन कोणते कोणते शब्द पहा. आणि मग नेमकं त्याच्यामध्ये काय आहे, नेमके पण काय आहे ह्याला विषय म्हणतात. त्याचा विषय मात्र कोणता आहे हे दिलंय, म्हणजे थीम. आणि थीमच्या अंतर्गत मग ती थीम कशा पद्धतीने करायची, ती कशा पद्धतीने एक्झिक्यूट करायची. आता शब्द आला मला, थीम एक्झिक्यूट कशी केल्या गेली आहे याला विषय असं म्हणतात. आता मांडणी बरोबर झाली, मांडणी चपखल झाली ना की कळतो बरोबर. आणि ती बोलता बोलताच मांडणी चपखल होते, बाकी काही नाही. म्हणून अपराविद्येचे आणि पराविद्येचा विषय कोणता आहे या दोन विषयांची उहापोह आता दुसऱ्या खंडात केलेला आहे. आणि दोन विषय, पराविद्येचा विषय आहे मोक्ष आणि अपराविद्येचा विषय आहे संसार. लिहून घ्या, अगदी लिहून घ्या हो. स्वरूप लिहून घ्या आणि विषय पण लिहून घ्या. शॉर्ट मध्ये वक्तव्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आता या ठिकाणी पराविद्येचा विषय मोक्ष आणि अपराविद्येचा विषय संसार, याचं सगळ्याचं संसाराचं आणि मोक्षाचं स्वरूप सांगितलेलं आहे. विषय सांगत असताना स्वरूप पण सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढच्या सगळ्या मंत्रांना पहिल्या मंत्रापासून सुरुवात होते आहे. पहिला मंत्र मी घेणार नाही, सुनील काका घेणार. मी फक्त संगती लावून देते पहिल्या खंडाची आणि दुसऱ्या खंडाची, बस. मग आता पहिले अपराविद्येचा विषय सांगतात आहे. दुसऱ्या खंडामध्ये सुरुवातच विद्येच्या विषयापासून ती सुरुवात होते. आणि संसार हा अपराविद्येचा विषय आहे. इथपर्यंत आपण आलो. आता आचार्यांनी या ठिकाणी काय केलंय, आचार्य काय म्हणतात, कर्तादि साधन क्रियाफल भेद रूप कर्तादि साधन क्रियाफल भेद रूप. म्हणजे याचा अर्थ असा होतो,
संबंध भाषेमध्ये आचार्यांनी एवढं हे केलेलं आहे की ज्यांच्यामध्ये कर्ता, करण, कर्म आणि कर्मफल हे भेद आहे, याला संसार असं म्हणतात. आता संसाराची व्याख्या आपण अनेकदा करतो, संसरती इति संसारा. आणखी काय काय पद्धतीने संसाराच्या खूपशा व्याख्या करतो आपण. परंतु उपनिषदांच्या अनुषंगिक संसाराची व्याख्या आचार्यांनी या उपनिषदांच्या अनुषंगिक कोणती संसाराची व्याख्या केली आहे हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, आता संसारती इति संसार, आम्हाला संसाराची व्याख्या माहितीये. जो सरत जातो तो संसार, जो नाशवान आहे तो संसार, जो काल्पनिक आहे तो संसार. अशा ढोबळमानाने अभ्यास करून उपनिषदाचा अभ्यास होणार नाही. ढोबळमानाने अभ्यास करायचा नाहीये. तर ह्या उपनिषदाच्या अनुषंगिक संसाराची व्याख्या काय केलेली आहे, ज्यामध्ये कर्ता आहे, ज्यामध्ये करण आहे, ज्यामध्ये कर्म आहे आणि कर्मफल आहे, हे भेद ज्यामध्ये आहेत त्याला संसार असं म्हणतात. म्हणजे कर्त्याला, जो कर्ता असतो त्याला कर्म करण्यासाठी साधन लागतं की नाही. करण हे साधन आहे. कर्त्याला कर्म करण्याकरता साधन लागतं, त्याला करण असं म्हणतात. आम्ही अभ्यास करतो, अभ्यास करण्याचं कर्म करतो. मग आता साधन काय आहे, पुस्तक हे साधन आहे. आणि पुस्तक समोर, करण पुस्तक आहे आणि अभ्यास हे कर्म आहे आणि करणारा मी आहे. म्हणजे कर्ता, करण, कर्म आलं की नाही. आता कर्मफल आम्हाला याच्यातून समाधान मिळणार आहे. मी अभ्यास केला, ही एक वृत्ती तिथे तयार होणार आहे. आता हे सगळे भेद झाले की नाही. पुस्तक, मी, अभ्यास आणि फल हे सगळे भेद झाले की नाही. हे सगळे भेद आहे. म्हणजे मी अभ्यास करण्याचा प्रपंच केला, संसार केला. मी अभ्यास केला, मला समाधान मिळाले, मला समजलं, प्रपंच मांडला. हे जे भेद आहेत त्याला संसार असं म्हणतात. पहा, आपण अभ्यासाचाही प्रपंच करतो, परमार्थाचाही आपण प्रपंचच करतो. आम्ही पारमार्थिक आहोत, आम्ही ध्यान करतो, आम्हाला ध्यानाला आमची वेगळी खोली असते. कारण ध्यान करणारा मी. काय ध्यान लागतो आम्हाला विचारू नका. 2-2 तास कळतच नाही. खूप छान वाटतं कर्मफल, ध्यान लागणं, कर्म. हा सगळा संसार आहे, ही सगळी अपराविद्या. पूर्ण असं वाटणं म्हणजे आम्ही अपराविद्येत आहोत. आपल्याला वाटत असेल की आम्ही ज्ञानाचे साधक आहोत, आम्ही ज्ञानमीमांसक आहोत, ज्ञानपिपासू आहोत, पण तरी आम्ही संसारच करतोय, अपराविद्याच घेतोय. उपनिषदांचा अभ्यास करून सुद्धा अपराविद्येचं प्रतिष्ठा मांडतोय. कारण त्या ठिकाणी मी करतो हे कर्तृत्व आलेलं आहे. आणि म्हणून एक कर्मफळ भोगल्यानंतर परत दुसरी कामना तिथे तयारच होते. झालं, एक ग्रंथ वाचून झाला, दुसरं वाचेन, तिसरं वाचेन. आयुष्यामध्ये सगळे ग्रंथ वाचून काढायची इच्छा आहे हो. एका कामनेनंतर परत दुसरं कामना, परत परत कर्मफळ, असं संसार चक्र अव्याहत सुरू राहतं की. हे जर आमची एवढी कामना तर सतत आमची सुरू असेल प्रत्येकीच्या, तर आम्ही ह्या संसार चक्रामध्ये अव्याहत फिरतो आहे. आम्ही अपराविद्येच्या मागे अद्यापही आहे. हे आम्हाला या ठिकाणी अपराविद्येच्या माध्यमातून संसाराचं स्वरूप सांगताना आचार्य आम्हाला हे सांगू इच्छितात आहे. म्हणून अपराविद्येचा अभ्यास करा असं आचार्य आम्हाला आवर्जून सांगतात आहे. आणि म्हणून हे संसार चक्र आमचं अव्याहतपणे चालू आहे. तो जीव या कर्मफळाचा उपभोक्ता आहे आणि सुख दुःखी म्हणून तो होतो. जीव ज्यावेळेला कर्मफल भोगतो त्यावेळेला तो एक तर सुखी होतो किंवा दुःखी होतो. रोजचा नित्याचा अनुभव काही वेगळा विशद करून सांगावा लागेल का? अजिबात नाही. पण अपराविद्या हे आम्हाला सांगते.
अपराविद्येचा विषयच संसार आहे. कशासाठी? ते जे 4 वेद आहे सगळं दिलेलं आहे, 6 वेदांग आहे, ते सगळं कर्माची प्रतिष्ठा म्हणतात. की असं जर कर्म केलं तर तुम्हाला हे फळ मिळेल. पुष्टकामी यज्ञ करा, पुत्राची प्राप्ती होईल, नारायण नागबली करा, अरिष्ट सोगो जाईल. अरिष्ट कोणावर आलंय? माझ्यावर, म्हणजे माझ्या प्रपंचावर. ते अरिष्ट जाईल म्हणजे प्रतिष्ठा कशाची मांडली? प्रपंचाचीच प्रतिष्ठा म्हणताय की नाही? अपराविद्येच्या मागे लागून सकाम उपासना करताय, अपराविद्येचीच प्रतिष्ठा आहे की नाही? म्हणजे संसाराचीच प्रतिष्ठा म्हणताय की नाही? मग मोक्षाकडे कसं? आत्यंतिक अभाव जिथे आहे मोक्षामध्ये, या प्रपंचाचा आत्यंतिक अभाव आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार कसं? आणि म्हणून हा आम्ही ह्या कर्मफळाचा जो उपभोक्ता आहे हा सुखी आणि दुःखी होतो. असा हा दुःख रूप संसार आहे. ह्या सुख दुःखाने आम्ही दुःखी होत असल्यामुळे संसाराला दुःखाचं स्वरूप आलेलं आहे. म्हणून ह्याला दुःखरूप संसार असं म्हणतात. आणि प्रत्येक जीवाने याचं हनन करायचं, म्हणजे याचा निराश केला पाहिजे. सकल दुःख निवृत्ती, कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, हे ह्याचं स्वरूप आहे. आणि अशा पद्धतीने हा संसार दुःखरूप आहे हे आम्ही पटवून घ्यायचं. पराविद्येच्या माध्यमातून हे आम्ही ज्यावेळेला पटवून घेऊ, या अपराविद्येचा विषय जो आहे संसार, संसाराचं स्वरूप ज्यावेळेला आम्ही पटवून घेऊ, समजूत पटेपर्यंत काढावी लागते. समजूत लक्षात घ्या. एकदा समजून सांगितल्याने नाही समजत. हो, नाही समजत. हा जीव अनंत जन्माच्या संस्कारांनी हा सुशोभित म्हणायचा की विशोभित म्हणायचा? हो, सुशोभित नाही, विशोभित झालेला आहे. अनेक जन्मांच्या संसाराने विशोभित झालेला जीव आहे. त्या एकदा सांगितल्याने नाही कळत. समजूत पटेपर्यंत समजूत काढावी लागते की संसार दुःखरूप आहे आणि त्या दुःखाची मीमांसा करावी लागते. दुःखाची मीमांसा करावी लागते. फार सुंदर दुःखाची मीमांसा केली आहे हो समर्थांनी. लक्षात येईल. संसार म्हणजे महापूर. काय सुंदर वर्णन केलंय या दुःखाचं. काळ सर्प आहे या ठिकाणी. काय दुःख आहे? कालसर्प म्हणजे काळ आहे, मृत्यू आहे, फार मोठं दुःख. संसार दुःख रूप आहे हे समजून घेण्यासाठी आधी काळ सर्पाचा विचार करावा. त्याच्या एवढं तर दुःख कोणतंच नाही, त्याच्या एवढं भय तर कुठलंच नाही. आत्ता जर का म्हटलं की बॉम्ब लागले आहेत तर पटकन सगळी मीटिंग उद्ध्वस्त आणि ताईंचे उद्ध्वस्त, ही त्याची मौज आहे. त्या दुःखाची ही मौज आहे. मौज आहे की नाही? आणि म्हणून काळ सर्प दुःखाचं स्वरूप पहिले म्हणजे काळ सर्प दुःखाच्या रूपाने आमच्या समोर आलेला आहे. मी आणि माझं. कमी दुःख आहे का मी आणि माझं करण्यात? मी आहे, मी आहे, माझं आहे, माझं आहे. आणि त्यांनी म्हणावं की तुमचं नाही, हा तर माझा आहे. जो 25 वर्ष मी माझा माझा म्हणून सांभाळला तो एक दिवस ती येते आणि माझा म्हणते. कमी दुःख आहे का हो? या माझेपणामध्ये कमी दुःख आहे? नुसतं दुःखाचे फक्त स्टेशन म्हणावं आपण याला. हो, काय हरकत आहे. तिथे थांबा आणि निघा, पुढे निघा. गाडीत बसतो, स्टेशन आलं की नुसतं उतरतो, 2 मिनिटं बघतो कोणतं स्टेशन आहे. हे आपलं नाहीये. बसा गाडीत आणि पुढे जातो. कोल्हापूर माझं स्टेशन आहे उतरण्याचं. मग हे स्टेशन जे आहेत ना, या प्रपंचाच्या गाडीमध्ये बसलोय ना आपण, फक्त स्टेशन बघा. माझं नाही. काळ सर्प माझा नाही. मी अजर अमर आहे.
माझा 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 करणारा प्रपंच, माझा माझा करणारा माझा पुत्र माझा नाही, मी आणि माझे हा अभ्यास माझा नाही. पुढे चला, पुढे चला. अहंकार, दुःख, दुःखाचं स्टेशन फार मोठं. अहंकार माझा नाही, पुढे चालायचं. उपनिषदांचा अभ्यास सुरू आहे म्हणून पुढे चालायचं. पराविद्या अपराविद्या ही सगळी स्टेशन याचे सोडून द्या. समोर चला. कुठे? पराविद्येकडे. हो चला शिवगडला, महाराष्ट्र नेते. पण हे सगळे स्टेशन लागतात बरं. पण ते माझे नाही, माझे नाही करा. मला उतरायचं नाहीये इथे. स्वरूप समजून घेणं चालू आहे संसाराचं. संसाराचं स्वरूप समजून घेणं चालू आहे. असं जोपर्यंत स्वरूप समजून घेत नाही ना तोपर्यंत नाही. व्यतिरेकातून ते स्वरूप समजून घ्यावं लागतं. ते मी नाही, ते मी नाही. न मे द्वेष रागो, न मे लोभ मोहो, मदो नैव मे नैव मात्सर्य भाव. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. संसाराचं स्वरूप न मे द्वेष रागो, न मे लोभ मोह, हे संसाराचं स्वरूप आहे. दुःख रूप हे संसाराचं स्वरूप आहे. आणि म्हणून समर्थांनी या ठिकाणी 8 ते 10 ओव्या अशा दिलेल्या आहेत या समासामध्ये की यांनी दुःखाचं संपूर्णपणे या ठिकाणी उहापोह केलेला आहे. असा संसार दुःख रूप आहे. 2-3 स्टेशन सांगितले. हो बाकीचे स्टेशन तुम्ही बघून घ्या. नाही तर सगळ्याच्या सगळं गाडी चालवत बसणारी मी ड्रायव्हर थोडी आहे. प्रत्येक स्टेशनला मी घेऊन जाणार नाही. हो तो ड्रायव्हर वेगळाच आहे. तो फक्त आपल्याच गावाला घेऊन जातो, आनंदाच्या गावाला. बस एकही स्टेशनवर थांबत नाही. पण ती गाडी सुपरफास्ट गाडी आहे. एकही स्टेशनला नाही थांबत. फक्त पाट्या वाचतो आणि पुढे जातो आम्ही. पाट्या पण दिसतात अंधुक अंधुक आणि पुढे जातो. अशी ती सुपरफास्ट आहे. न थांबणारी गाडी. त्याचा ड्रायव्हर एकच असतो, श्री गुरु. बस. म्हणून ज्याप्रमाणे आचार्य म्हणतात ही नदी अखंडपणे वाहते ना. आता मी आजच्या काळानुरूप ट्रेन सांगितलं, पण आता ही आचार्य म्हणतात आहे नदी जशी अखंडपणे वाहते ना त्यामध्ये कोणताही जसा खंड नाही तसा हा जीवाचा संसार आहे. नदीच्या प्रवाहाप्रमाणे अखंड वाहत असणार आहे. अखंडपणे वाहत असणारा हा प्रवाह आहे. आणि म्हणून मग आचार्य म्हणतात आता संसाराचं स्वरूप सांगितलं ना, आता मोक्षाचं स्वरूप सांगतात ते. मग मोक्ष म्हणजे काय, पराविद्या म्हणजे काय, पुढच्या खंडाच्या मंत्रांमध्ये येणार आहे बरं का. म्हणून पराविद्या म्हणजे काय, मग पराविद्या म्हणजे संसाराची उपशमा, हा पराविद्येचा विषय आहे. उपशमा म्हणजे मोक्ष, आणि मोक्ष हा विषय पराविद्येचा आहे. आणि मोक्ष सुद्धा कसा आहे, अनादि अनंत आहे. आणि संसार सुद्धा अनादि अनंत आहे. आचार्य भाष्य काढाल ते सगळं संस्कृत मध्ये सापडेल. संसारही अनादि अनंत आहे आणि मोक्ष सुद्धा अनादि अनंत आहे. म्हणजे अज अजर अमर असं स्वरूप आहे. निर्भय स्वरूप आहे. अत्यंत शुद्ध आहे. प्रसन्न आहे. स्वात्म प्रतिष्ठा म्हणजे स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थिर करणार आहे. त्याला मोक्ष असं म्हणतात. स्वतःच्या स्वरूपामध्ये राहणं याला मोक्ष म्हणतात. संसारात न राहणं, राहून न राहणं. संसारामध्ये राहायचंय पण परंतु कसं राहायचंय, अनासक्त असंग वृत्तीने राहणं. असंगोहम 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 पुन्हा पुन्हा असंगत्वाने राहणं याला मोक्ष असं म्हणतात. म्हणजे आता दुसरा खंड आपल्याला अपराविद्येचं स्वरूप सांगते, संसाराबद्दलचं दुःख मीमांसा सांगते आहे, आणि अनादि आणि अनंत कसा आहे संसार हे सांगत आहे. हे लक्षात घ्या, नोट करा एवढं वाक्य. आणि पराविद्या नेमकी काय आहे हे पण सांगताय. आता पराविद्येने अपराविद्येचा निराश करायचा आहे हे पण सांगत आहे.
आणि एकदा अपराविद्येचा निराश झाला की जे राहतं ते मी आहे इथपर्यंत उपनिषद घेऊन जात आहे. हा चौथा मुद्दा. आणि ह्याची संगती लावणं सुरू आहे. ह्याची संगती लावणं सुरू आहे. म्हणून दुसऱ्या खंडामध्ये काय आहे, दुसऱ्या खंडात परा आणि अपराविद्येचा विषय सांगितलेला आहे. त्या विषयाचा उहापोह केलेला आहे. मग आता आचार्य म्हणतात की जीव जो आहे, हा संसारी जीव जो आहे, हा संसारी होण्याचं काय कारण आहे हो? कशाला आम्ही संसारामध्ये आलो? का बरं आम्हाला संसारात देण्याची वेळ यावी, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे? वेळ पण होत आली हो. थोडं उशिरा सुरू झालं होतं, परंतु मला वाटतं वेळ झालेली आहे. 4च मिनिटं राहिलेली आहे. विषय अजून बराच व्हायचा आहे. संबंध भाष्य अर्धा तास तरी लागेल, पण एवढा मी आज घेणार नाही, कारण 8 नंतर आपल्या सगळ्यांचं काय होतं, चित्त विचलित होतं. आणि हा संबंध भाष्य नीट कळलं तर दुसरा खंड आपल्याला व्यवस्थित कळणार आहे, हे तितकंच खरं आहे. म्हणून मोक्ष जो आहे हा मोक्ष पराविद्येचा विषय आहे. आणि मोक्ष म्हणजे नेमकं काय हे आधी आम्ही समजून घ्यावं. मोक्ष म्हणजे संसाराची उपशमा, ह्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष अनादि अनंत आहे, अजर आहे. स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थिर होणं, प्रपंचात स्थिर न होणं. आम्ही कशामध्ये स्थिर आहोत, आधी स्वतःला आपण तपासावं. आज आपण दिवसभर स्वतःला तपासू. आजचा दिवस आपण आपल्या स्वतःवर लक्ष ठेवण्यात देऊ. समर्थाने त्याला परमदक्ष म्हटलंय. स्वतःवर लक्ष ठेवायचं, स्वरूपावर लक्ष ठेवायचं. परमदक्ष. मी कशामध्ये स्थिर आहे? संसारामध्ये स्थिर आहे. का स्थिर आहे संसारामध्ये? संसार दुःख मूळ आहे हेच मला कळत नाही. संसार दुःख स्वरूप आहे हेच माझ्या लक्षात येत नाही आधी. हे ज्या वेळेला लक्षात आलं त्याच वेळेला मी तिथून बाहेर हटणार आहे. कॅक्टसचं सुंदर आकर्षक फळ असतो हो, झाड पण आकर्षक असतो. मुलांना कळत नाही इतकं आकर्षक फळ असतो, ते तोडायला जातात. आकर्षक फळ कॅक्टसचं बघितलं असेल तर पहा. आणि आई तिकडून आवाज देते, बाळा हात लावू नकोस, ते विषारी आहे. आईने आवाज दिल्याबरोबर बाळ तिथे थांबलेला आहे. तोपर्यंत त्याला कल्पना नसते. छान रमत असतो कॅक्टसच्या बगीच्यामध्ये. हे तोडू की ते तोडू, ते तोडू की ते तोडू. आणि प्रत्यक्ष हात लावताना आई सावध करते. तसं संसारामध्ये हे दुःख रूप आहे याची आम्हाला कल्पनाच नसते हो, कल्पनाच नसते. ज्या दिवशी हे दुःख आम्हाला टोचतं, बोचतं, त्या दिवशी विचार करतो. आणि तिथे श्री गुरु सांगतात की हे संसाराचं मूळ स्वरूपच आहे. त्याला हात लावू नको, त्याच्या वाटी जाऊ नकोस, हे सांगणारे फक्त श्री गुरु आहेत. आणि म्हणून आम्हाला आचार्य या ठिकाणी प्रपंचाचं स्वरूप सांगतात आहे, मोक्षाचं स्वरूप सांगतात आहे. उद्याचा विषय सांगून ठेवते. प्रपंचाचं स्वरूप हे दुःखरूप कसं आहे. प्रपंच अनादि आहे, प्रपंच अनंत आहे, हे आम्हाला आचार्य उद्या सांगणार आहे. आज दुःख स्वरूप सांगितलं आचार्यांनी. आणि उद्या आम्हाला आचार्य सांगतात आहे की जीव हा प्रपंचात का आला, का गुंतला, संसारी का झाला, याचं कारण भोगवासना आहे. आणि तो अनादि आणि अनंत कसा आहे याचं आम्हाला उद्या स्वरूप सांगणार आहेत आचार्य. आणि मोक्षाचं स्वरूप सांगणार आहे की मोक्ष कसा आहे. पराविद्येचा विषय मोक्ष आहे आणि मोक्ष म्हणजे नेमकं काय आहे हे सांगणार आहे. आणि असं सांगून आचार्य संबंध भाष्य उद्या पूर्ण करणार आहेत. आणि परवा मग अधिकारवाणी मधून अपराविद्येचं स्वरूप परत सांगण्यात येणार आहे. आता हायलाइट सांगण्यात येणार आणि नंतर सविस्तर सांगण्यात येणार. उद्या फक्त हायलाइट आणि परवा प्रत्येक मुद्द्याचं सविस्तर
विवेचन सुनील काकांच्या अमृतवाणी मधून होणार. आज आपली वेळ झाली आहे. या ठिकाणी माझ्या वाणीला मी विराम देते. आपल्या सगळ्यांना नमस्कार करते. राम कृष्ण हरी. उद्या संबंध भाष्य पूर्ण करेन. रामकृष्ण हरी सगळ्यांना.